एव्हरीवन. तर आज मी साऊथ इंडियन मेकअप ट्युटोरियल करत आहे. त्याच्यासाठी मी व्हाईट कलरची साडी घातली आहे आणि पिंक कलरचं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातले आहे. तर चला मग आपण मेकअपला स्टार्ट करूयात. पहिलं मी मॉइश्चरायझर लावून घेतले, त्याने आपली स्किन हायड्रेटेड राहते. नंतर मी लिप्स हायड्रेटेड करत आहे, याने आपली लिपस्टिक फाटली नाही जाणार. नंतर मी ब्लू हेवनचं प्रायमर यूज करत आहे. खूप अफोर्डेबल आणि पॉकेट फ्रेंडली प्रोडक्ट्स मी यूज करत आहेत. याने आपली मेकअप छान टिकतो. नंतर मी फिटमीचं फाउंडेशन यूज करत आहे. याच्यामधला माझा शेड 02 आहे. हे फाउंडेशन मी खूप दिवसापासून यूज करत आहे. स्वस्त आणि मस्त असं फाउंडेशन आहे. वेट ब्लेंडरने मी ब्लेंड करून घेत आहे. ब्लेंडिंगला खूप वेळ लागतो. ब्लेंडिंग छान केला तरच आपला मेकअप टिकतो. चला मग आपण ब्लेंड करून घेऊयात फाउंडेशन छानपैकी. नंतर मी ब्लू हेवनचं कन्सिलर लावत आहे. आपला डार्क स्पॉट्स, डार्क अंडर आयजर कन्सिलर लावत आहे. मी नाही म्हणत की मला मेकअप हा परफेक्ट येतो. मला मेकअप करायला आवडतं. मीन्स माझी ती एक हॉबी आहे. माझ्यासाठी मेकअप करणं एक थेरपी आहे. हे लुक करून मी कुठं बाहेर नाही जाते. मी फक्त मेकअप ट्युटोरियलसाठी हा लुक केलेला आहे. आणि मी प्रयत्न करते की नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा. मी यूट्यूबवरनं मेकअपचे व्हिडिओज बघून शिकते की कशा पद्धतीने मेकअप करतात, काय काय आपले आय शॅडोसाठी इल्युजन कसे क्रिएट करतात. मी खूप ट्राय करते. मी तुमच्यासोबत तेच शेअर करते. मी पण प्रयत्न करते. मला आवडते त्या गोष्टी करायला. मी म्हणत नाही की मी या गोष्टीसाठी परफेक्ट आहे म्हणून. नंतर मी आयब्रो करत आहे. आयब्रोला मी फक्त डिफाईन करत आहे. मला आयब्रो फिल करायला नाही आवडत. मी फक्त माझे आयब्रो पेन्सिलने डार्क करते, कारण माझे आयब्रो जसे आहेत तशा मला आवडतात. नंतर मी फिटमीचंच कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे. खूप जण लूज पावडर यूज करतात, पण मी कॉम्पॅक्ट पावडरच यूज करते. ज्याची त्याची मेथड असते मेकअप करण्याची. तर प्रत्येकाला माझ्या पद्धतीने केलेला मेकअप सूट नाही होणार, आणि मला दुसऱ्याच्या पद्धतीने केलेला मेकअप कधी कधी सूट नाही होत. त्यामुळे मला माझ्या स्किनला जसा सूट होईल मी तसा मेकअप करते. मला कॉम्पॅक्ट सूट करते, मी कॉम्पॅक्ट लावते. मला नंतर मी आयशॅडो पॅलेटमधनं ब्राऊन कलर घेऊन आउटर कॉर्नरला फिल करत आहे. मी तेवढी परफेक्ट नाही आहे मेकअपमध्ये, पण ट्राय करते खूप काही गोष्टी करण्याचा. प्लीज सपोर्ट करा. हा आयशॅडो पॅलेट मी मिशोवरनं घेतलं आहे आणि छान आहे. ज्या घरगुती मेकअप करतात त्यांच्यासाठी बेस्ट आहे बरं. नंतर मी आयलायनर लावत आहे. हे डॅझलरचं आयलायनर आहे. नंतर मी काजळ लावत आहे. काजळ हिमालयाचं काजळ आहे. हे काजळ मी स्कूलमध्ये होते तेव्हापासून यूज करते. मला याने हे काजळ खूप आवडतं. नंतर मी डॅझलरचंच मस्कारा यूज करते. नंतर मी अंडर आईजवर थोडासा पिंक आयशॅडो करत आहे. त्यांनी आपले आईज बिगर दिसतात थोड्याशा. इथे माझी मुलगी मला बोलत होती. मेकअप करते वेळेस मी 10 वेळेस तरी उठली असेल, कारण माझा छोटा बेबी आहे त्याला. नंतर मी ब्लश लावत आहे. डॉक्टर शेटचं ब्लश आहे. ब्लश हा फेवरेट पार्ट आहे माझा
मेकअपमधला. ब्लश आणि लिपस्टिक न मेकअप करताही लावला ना तर अशी वाटते की आपण मेकअप केला आहे. त्यामुळे या 2 गोष्टी आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. नंतर मी लिप लाईन करत आहे. लिप लायनरने मी लिप्स लाईन करून घेते. आणि रेड लिपस्टिक लावत आहे. थोडी डार्क लिपस्टिक घेतली आहे कारण व्हाईट साडी आहे, ऑफ व्हाईट छान दिसतं. नंतर मी सेटिंग स्प्रे लावला आहे. मेकअप पाहू शकता कसा झाला आहे. आणि मी ज्वेलरी बॅग घातली आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा लुक कसा झाला आहे. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू.